मढीच्या गडावरी हो बसलय मढीच्या गडावरी मढीच्या गडावरी हो बसलय मढीच्या गडावरी DJ Satish महाराज की कुलदेवा आईला तुझे बेटीला गुरीचे कुलदेवा आईला तुझे बेटीला गुरीचे कुलदेवा आईला तुझे बेटीला गुरीचे कुलदेवा आईला तुझे बेटीला माझे घोटाईचे कानोबा देई दर्शन मला 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 निवास केला तू त्या मळी गावाला 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 भक्त हा महादोबा आहे सा गावाला भक्त हा महादोबा आहे सा गावाला भक्त हा महादोबा आहे सा गावाला भक्त हा महादोबा भक्त हा कमळोजी माझे गोटे गावाला भक्त हा कमळोजी माझे गोटे गावाला गुरीचे कुलदेवा आईला तुझे बेटीला गुरीचे कुलदेवा आईला तुझे बेटीला तुझ्या आवडीचा नैवेद्य तुला देतोय मलिंगा 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 शेरा वाजूनी आरतीला तुला गातो आनंद वाजूनी आरतीला तुला गातो आनंद वाजून आरतीला तुला गातो आनंद वाजून आरतीला साऱ्या गावाची पोराई तुझे गोपाळ गोविंदा गावाची पोराई तुझे
माणिक भक्त हा तुझे दाराशी आला, माणिक भक्त हा तुझे दाराशी आला, माणिक भक्त तुझे दाराशी आला, माणिक भक्त तुझे दाराशी आला. हाक मारी तो भक्त तुझा आता धावा केला, मारी तो भक्त तुझा आता धावा केला. तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला, तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला. त्या दसऱ्याच्या माईला आम्ही जातो मढीला, दसऱ्याच्या माईला आम्ही जातो मढीला. दसऱ्याच्या माईला आम्ही जातोय मडीला, दसऱ्याच्या माईला आम्ही जातोय मडीला. त्या शिमग्याच्या माईला जातो सागावाला, शिमग्याच्या माईला जातो सागावाला. शिमग्याच्या माईला जातो सागावाला, शिमग्याच्या माईला जातो सागावाला. काठ्या लावून शिखराला हे दुकानोवाला, लावून शिखराला हे दुकानोवाला. तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला, तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला. तुझ्या शक्तीचा नारा मी बांधीन हाताला, शक्तीचा नारा मी बांधीन हाताला. शक्तीचा नारा मी बांधीन हाताला, शक्तीचा नारा मी बांधीन हाताला. तुझ्या चरणीचा भंडारा मी लावीन कपाळा, चरणीचा भंडारा मी लावीन कपाळा. धरणीचा भंडारा मी लावीन कपाला, धरणीचा भंडारा मी लावीन कपाला. आता वेळ नको लावू देवा येई दर्शन मला, वेळ नको लावू देवा येई दर्शन मला. तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला, तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला. तुझा सेवक हा रमेश दादा तुझे गातोय गाण्याला, सेवक हा रमेश दादा तुझे गातोय गाण्याला. सेवका रमेश दादा तुझे गातोय गाण्याला, सेवका रमेश दादा तुझे गातोय गाण्याला. तुझा पुंजारी पांडुरंग दादा तुझे गातोय ओवीला, पुंजारी पांडुरंग दादा तुझे गातोय ओवीला. पुजारी कालराम दादा तुझे गातोय ओवीला, पुजारी कालराम दादा तुझे गातोय ओवीला. असं विनवितो मनोभावे त्याच्या धावा गेला, विनवितो मनोभावे त्याच्या धावा गेला. मी तो मनोभावे त्याच्या दावा केला, मी तो मनोभावे त्याच्या दावा केला. माझे कुळीचे कुलदेवा आईलं तुझ्या भेटीला, कुळीचे कुलदेवा आईलं तुझ्या भेटीला. तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला, तुझे कुलदेवा ऐक तुझे भेटीला. माझे गोसाईचे कान्होबा देई दर्शन मला, गोसाईचे कान्होबा देई दर्शन मला. तुझे कान्होबा देई दर्शन मला, तुझे कान्होबा देई दर्शन मला. तुझे कुलदेवा
समयला तो तुम्ही दिवा दीप पूजा समयला पूर्व आहे दीपपूजा तमरम्यामी तात्खळे आता का निकुंड मुक्त्या देवाला देवापाशी आमचा नमस्कार विष्णुबाई प्रार्थना हाताने काढून देवाला समजला नमस्कार्योमी कस्तुरी तिरकमला रक्षमध्ये गोपाल चूडावणी गंधविर्मनाते चंदनम प्रद्योताभ्यो नमो नमः कस्तुरी तिरकमला रक्षमध्ये तांदूळा आव्हान तिकडे काढले ओम भूरी स्वाहा कलशाच्या गोमूत्र तुम्ही दूध नसे पडण्याचं तीव्र देवताय प्रमाण गोमूत्र एक पाणी तीव्र दूध देवाला देवता घेऊन नमो नमः तीव्र घरात 3 वेळा आता 8 वेळा आता 5 वेळा पुढं चालेल तुम्ही आज पण वाचतो आता तुळशी दुर्वा भेट हरि ओम हे पाणी ओम देवता देवाय हरि परमात्मने प्रणतक्षणाचाय गोविंदाय नमो नमः हात पुसून घ्या एका समोर दोघांनी आत्मजित तांदूळ आहे गंगेच्या गोदावरी कलशा तांदळातून नमस्कार प्रार्थना प्रकार नमस्कार्यम नमस्कार्योमी गुरुगांजन देवम देवता भ्रूण नमो नमः पहिले तो पयस्तान मधुस्तान ददस्तान तृतीयस्तान करण ओम पुरुषा ओम देवता करणा नमो नमः आता नारायण कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान कडे दूध पाणी 3 वेळा जसं जमत पाणी पयस्तान मधुस्तान ददस्तान सकृतान मधुविद्यातम हरिओम गणनाथ हेतुभाव ताम हेतुपत्नी आदित्य घटात्मे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवं सर्वकार्येषु सर्वदा कुलदेव देवता ओम नमो देवी माते कलशाला तुळशी दुर्वा बेलफूल 3 नारळ इकडून घ्या हो व्हायचं तुळशी दुर्वा बेलफूल अक्षतवा हळद कुंकू तांदूळ गंध विमलाचे चंदन माझ्या पूजाचं पुष्पम समर हरिद्याचे चंदन गंधीयकाग्ना ग्रामदेवतेला नमस्कारांना आई वडिलांना नातांना प्रार्थना करून नमस्कार करा आता काम करू नका हे पडता का पाणी 9 वेळा असं 3 वेळा जपा अगरबत्ती काळ तुम्ही संतोरी पापडी सती शंकां धनी गणपती बहुजम विद्युतं पार सर्वोपनस्तम निपूजम देवानंद कार्याचं देवम जे गोतम तेजम पवित्रं दैता नमः गुरु सर्व साधु भरम ओम देवताना ओम गणपतीराय नमः ओम सोमाय नमः ओम मंगलाय नमः ओम बुधाय नमः ओम बृहस्पति नमः ओम गुरवे नमः ओम शुक्राय नमः ओम शनीश्वराय नमः ओम राहुवे नमः आपल्या पूजातून चितवाय नमः केतवा विद्यातून तमरदारी परत तांदूळ टाका देवता विद्यातून महापूजातून परत उद्बत्ती द्या दीप दीप
मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी माझा भोला भंडारी देवा तुझी रे लीला लय न्यारी तुझी रे लीला लय न्यारी श्रीहरी तू रुद्र अवतारी गर्दी भक्तांची देवा तुझ्या दारी भक्तांची गर्दी तुझ्या दारी मानिक भक्तांनी तुझ्या भेटीची घडविली वारी हो मानिक भक्तांनी तुझ्या भेटीची घडविली वारी हो बसलाय मडीच्या गडावरी हो बसलाय मडीच्या गडावरी मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी गावाच्या हौशे मौजे चायो छबीना कानिपनातांचा मारा अंगान खेळतो देवाचा गजर पालखीला टाल भजनाचा पालखी देवाची डुलते भक्तांच्या खांद्यावरी पालखी देवाची डुलते भक्तांच्या खांद्यावरी हो बसलाय मडीच्या गडावरी हो बसलाय मडीच्या गडावरी मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी आणि भक्त करी देवा तुझी सेवा त्याच्या पाठीशी देवा तू आहे उभा पाठीशी देवा तू आहे उभा कुल दैवत अमुचा कानोबा शेरा नगारा पालखीची आहे शोभा देव माझा कानोबा आहे भक्तांचा तू कैवारी देव माझा कानोबा आहे भक्तांचा तू कैवारी हो बसलाय मडीच्या गडावरी हो बसलाय मडीच्या गडावरी मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी देव माझे कानोबा मल्हारी हो देव माझे कानोबा मल्हारी हो बसलाय मडीच्या गडावरी हो बसलाय मडीच्या गडावरी मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी पालखीची आहे शोभा पालखीची आहे शोभा देव माझा कानोबा आहे भक्तांचा तू कैवारी देव माझा कानोबा आहे भक्तांचा तू कैवारी हो बसलाय मडीच्या गडावरी हो बसलाय मडीच्या गडावरी मडीच्या गडावरी हो बसलय मडीच्या गडावरी देव माझे कानोबा मल्हारी हो देव माझे कानोबा मल्हारी हो बसलाय मडीच्या गडावरी हो बसलाय मडीच्या गडावरी
दुमदुमतय तुझ्या नावाचा जय जयकार तिन्ही लोकात दुमदुमतय तिन्ही लोकात दुमदुमतय माझा मडीचा कानोबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कानोबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कान्होबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कान्होबा देव मला मडीला बोलवतय थाटामाटात निघाली स्वारी सोहला योदर वर्षाचा सोहला योदर वर्षाचा सोहला योदर वर्षाचा भगवी पताका घेऊन निघाला जनसमुदाय साऱ्या गावांचा जनसमुदाय साऱ्या गावाचा जनसमुदाय साऱ्या गावाचा तुझ्या भेटीची लागली आस जीव माझा भेटीला तलमलतय तुझ्या भेटीची लागली आस जीव माझा भेटीला तलमलतय जीव माझा भेटीला तलमलतय माझा मडीचा कानोबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कानोबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कान्होबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कान्होबा देव मला मडीला बोलवतय चेहरा नकार वाजतय भजनाला उदान आलय भक्तीला उदान आलय भक्तिया उदान आलय भक्तिया फुलीचा देव माझा कानोबा बसलाय उंच शिखराला बसलाय उंच शिखराला बसलाय उंच शिखराला यो मडीचा कानोबा देव माझ्या हाकेला धाव घेतय यो मडीचा कानोबा देव माझ्या हाकेला धाव घेतय देव माझ्या हाकेला धाव घेतय माझा मडीचा कानोबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कानोबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कान्होबा देव मला मडीला बोलवतय माझा मडीचा कान्होबा देव मला मडीला बोलवतय त्यांनी सगळ्यांचं आमच्या पालखी सोहळ्याच्या आणि ग्रामसभेच्या वतीने राज्यव्यापी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी आमच्या सर्वांना शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब कानिपनाथ महाराज की कानिपनाथ महाराज की और दूसरे गांव में अपना दूसरे गांव में अपना पिलाने लड़के अंदर अपने जीवन के दौरान और सब घराना से मिलने सरकार को अधिक
गणितनाथाच्या या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आपले कल्याणचे आमदार नरेंद्र पवार साहेब, बँकेचे उपाध्यक्ष अरुणजी पाटील, जिल्हा परिषदच्या सदस्य साशेताई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गोविंद सर, आपल्या गावातील ज्येष्ठ आमचे सहकारी गुरुजी कुमार, आपले सरपंच, सर्वच मान्यवर, भक्तिभावाने हा उत्सव साजरा करणारे सर्वच गावातील भक्तगण, बाहेरून आलेले सर्व पाहुणे, जमलेल्या बंधू-भगिनी, माझ्या मनात खरं म्हणजे श्रद्धा काय असते ती खऱ्या अर्थाने कानिक मातांच्या चरणी डुबी जावला ती प्रार्थना करतात आणि त्याचंच यश खऱ्या अर्थाने घोषणे बदलण्यामध्ये होतंय असं माझं स्वतःचं निश्चितपणे मत आहे. हा आशीर्वाद तुमच्यासाठी नाही तर जनतेसाठी आहे आणि हा जनतेचा आशीर्वाद तुम्हाला खऱ्या अर्थाने एक वेळ लाभदायी होतो. दरवर्षी एक वेगळ्या प्रकारचा उत्साहाने हा एक कार्यक्रम आपण करत असतो. प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये एक अशा प्रकारची शक्ती आणि ऊर्जा तयार होते, कुठून ऊर्जा येते आणि कुठून शक्ती निर्माण होते हे कोणालाही सांगता येणार नाही. हे एक अर्धा तास मी जवळजवळ सतत नजर टाकून पाहत होतो. एक वेगळी ऊर्जा ती येते, ती कानिकनाथांच्या आशीर्वादामुळेच येते आणि तोच आशीर्वाद तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळावा. आपण आज या दिंडी सोहळ्यामध्ये जाणारा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देईल. भोसरी गावाच्याच नाही तर आपल्या भागाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना कानिकनाथांच्या चरणी करूया आणि या भागाचा कायापालट केवळ विकासाच्या माध्यमातून आमच्या नागरिकांना एक ताकद मिळो हीच कानिकनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. विनंती करतो की जाताना वाहनं सांभाळून जायचे आहे. सगळ्यांनी बाईकवाले असतील, मोठ्या गाडीवाले असतील, सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपण रस्ता क्रमित करायचे. निश्चितपणे चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. मी सुरुवातीलाच अगोदर सांगितलं होतं की यांनी नरेंद्र पवारांनी पुढच्या वर्षाचं आश्वासन दिलंय, पण माझं 100% ठरलेलं आहे. बरोबर मला पुढल्या वर्षी मलाही घेऊन जाणार आहोत तुम्ही. ती प्रार्थना आता माझ्यासाठी तुम्ही तिथे करायचे. मी आलो यांना घेऊन जाणार मनापासून पुढच्या वर्षी मी आपल्यामध्ये बरोबर सामील राहील. शेवटी मलाही वाटते की माणसी मंडळी एक जर प्रार्थना करत असेल तर ही प्रार्थना ही जगाला एक शांतीचा संदेश देणारी प्रार्थना आहे आणि तोच संदेश खऱ्या अर्थाने सगळ्या भागात जावा ही प्रार्थना करतो आणि